Hello students, how are you? I hope you are fine. I am Sunil Mane. I teach English subject. I teach to 8th, 9th and 10th standard students. I teach them textbook, non-textual part, grammar as well as writing skill. So as I have 23 years of experience of teaching English, I have given a lot of knowledge to my students and still giving. So students, I like to teach grammar because teaching grammar is a very different kind of skill. And some lessons in grammar are very easy. Likewise, we know exclamatory, assertive, question tag. But there are also some difficult topics in grammar like tenses, change the degree, clauses, even figure of speech. They are in poems actually. I have come with a part of grammar that is change the degree. Another difficult part of grammar. Dear students, if you learn grammar carefully, you will definitely score good marks in English. If you learn grammar carefully and with full attention, the paper of English you can solve very easily. मग मुलांनो, आज आपण ग्रामर मधला पुढचा भाग घेणार आहोत, चेंज द डिग्री. आपण इथे पाहू शकता की डिग्रीचे 3 प्रकार आहेत. कोणकोणते आहेत ते? पॉझिटिव्ह डिग्री, कंपॅरेटिव्ह डिग्री, सुपरलेटिव्ह डिग्री. पॉझिटिव्ह डिग्री मध्ये जे शब्द देण्यात आलेले आहेत ते ॲडजेक्टिव्ह म्हणून पण आपण त्यांना म्हणतो. दे आर ॲडजेक्टिव्हज. व्हॉट इज द डिफरन्स ॲक्च्युली? पॉझिटिव्ह मध्ये आपण बघा स्मॉल, कंपॅरेटिव्ह मध्ये त्याचं काय होणार आहे? स्मॉलर. सुपरलेटिव्ह मध्ये जाऊन त्याचं होणार आहे स्मॉलेस्ट. लाईकवाईज टॉल, टॉलर, टॉलेस्ट. बिग, बिगर, बिगेस्ट. आपण इथे पाहू शकता की इथे डबल लेटर्स झालेली आहेत. टॉलचं टॉलर ते आहेच ऑलरेडी, पण बिग इथे सिंगल जी आहे, इथे आपण डबल जी केलाय. बिग, बिगर, बिगेस्ट. लाईकवाईज आपण बघू शकतो क्विक म्हणजे काय? कंपॅरेटिव्ह डिग्रीमध्ये जात असताना आपण या मूळ शब्दाला, या पॉझिटिव्ह डिग्रीला ER लावतो आणि सुपरलेटिव्ह डिग्रीमध्ये जात असताना त्याला आपण EST लावतो. उदाहरणार्थ क्विक, क्विकर, क्विकेस्ट. आपण पाहू शकता या स्क्रीनवरती डिग्रीज मी इथे दिलेल्या आहेत. सॉफ्ट, सॉफ्टर, सॉफ्टेस्ट. कूल, कूलर, कूलेस्ट. इथे हॉट हा आहे शेवटचा शब्द. हॉटर, डबल टी हे लेटर झाले तिथे. त्याच्यानंतर हॉटेस्ट, डबल टी इथे झालेलं आहे बघा. कमिंग टू धिस पेज, आपण बघू शकतो पुन्हा 3 पार्ट आहेत. पॉझिटिव्ह, कंपॅरेटिव्ह, सुपरलेटिव्ह. बऱ्याच स्टुडंट्सना हा भाग थोडासा अवघड जातो, परंतु आपण नीट लक्ष द्याल. या सगळ्या डिग्रीजना आपण सेंटेन्सेसमध्ये कसं यूज करायचं ते पाहणारच आहोत. परंतु सर्वप्रथम डिग्री म्हणजे काय हे नीट जाणून घ्या. पॉझिटिव्ह या आपण पुन्हा एकदा बघू शकतो, या ॲडजेक्टिव्हज आहेत, आपण यांना ॲडजेक्टिव्ह पण म्हणू शकतो. सगळेच ॲडजेक्टिव्ह होत आहेत. पॉझिटिव्ह, कंपॅरेटिव्ह आणि सुपरलेटिव्ह मध्ये त्यांचं डिव्हिजन करण्यात आलेलं आहे. नाईस, नायसर, नायसेस्ट. लॉंग, लॉंगर, लॉंगेस्ट. नियर, नियरर, नियरेस्ट. अशा प्रकारे आपण पाहू शकताय. फॅट इथे डबल टी झालाय बघा. काही लेटर्स, काही जे वर्ड्स आहेत किंवा पॉझिटिव्ह डिग्रीतले जे आहेत ते कंपॅरेटिव्ह मध्ये आणि सुपरलेटिव्ह मध्ये जाताना काही ठिकाणी लेटर हा डबल झालेला आहे. उदाहरणार्थ फॅट, फॅटर, फॅटेस्ट. स्ट्रॉंग, स्ट्रॉंगर, स्ट्रॉंगेस्ट. फास्ट, फास्टर, फास्टेस्ट. त्यानंतर पुढची आपण डिग्री ही लिस्ट यादी बघू शकतोय मुलांनो. आपल्याला एक ठाऊक असायला पाहिजे, काही ठिकाणी वाय येणार आहे. हॅप्पी. हा वाय जो आहे तो कंपॅरेटिव्ह मध्ये जात असताना त्याचं रूपांतर वायचं आपण आय असं करणार आहे. त्यानंतर हॅपीएस्ट, वायचं रूपांतर आपण आय असं केलेलं आहे.
बरेच स्टुडंट्स इथे चुका करतात, त्यामुळे हे सांगावं लागतं प्रामुख्याने. इझी आहे ते, वाय होणार आहे आय मध्ये रूपांतरित, त्याच्यानंतर इझिएस्ट म्हणजे ज्या ठिकाणी ज्या पॉझिटिव्ह डिग्रीला शेवटी वाय असेल तर तो वाय निघून जातो कंपॅरेटिव्ह आणि सुपरलेटिव्ह मध्ये. त्या वायचं रूपांतर आपल्याला आय असं करायचं आहे. उदाहरणार्थ बिझी, बिझियर, बिझिएस्ट, मायटी, मायटियर, मायटिएस्ट असे वाय असलेले शब्द आपण घेतले तर त्याचा आय ई आर करायचं आहे आणि सुपरलेटिव्ह मध्ये जात असताना आय ई एस टी असं करायचंय. मग सगळ्यांना ई आर आणि ई एस टी लागतं का हो? तर नाही. इथे एक एक्सेप्शन पण आहे मुलांनो. इथे गुड आहे बघा, त्याचं होणार आहे कंपॅरेटिव्ह मध्ये बेटर, गुड, बेटर आणि या सुपरलेटिव्ह मध्ये त्याचं आपण बेस्ट असं करतो. म्हणजे काही ठिकाणी अपवाद आहेत. उदाहरणार्थ इथं बॅड आहे, त्याचं आपण काय करणार आहे कंपॅरेटिव्ह मध्ये वर्स, WORSE, बॅड, वर्स अँड इन सुपरलेटिव्ह इट बिकम्स वर्स्ट. म्हणून हे 2-3 इथे एक्सेप्शन आहेत. गुड, बेटर, बेस्ट, बॅड, वर्स, वर्स्ट आणि लिटल, लेस, लिस्ट. सगळ्याच काही एक फॉर्मॅट असतो, सगळ्याच कंपॅरेटिव्ह मध्ये ई आर आणि ई एस टी असं होतं असं नाहीये. मग तिथे काही चेंजेस आहेत. उदाहरणार्थ मच, मोर आणि मोस्ट आहे बघा इकडे. उदाहरणार्थ काही वर्ड्स जे आहेत, समजा त्याच्यामध्ये 2 किंवा 2पेक्षा जास्त वोवेल्स असतील, म्हणजे मोठा जो वर्ड आहे ज्याच्यात जास्त वोवेल आहेत, आय आहे इकडे, इथे यू आहे, 2 आय आहेत आणि यू आहे, म्हणजे ज्या वर्डमध्ये 2पेक्षा जास्त किंवा 2 वोवेल्स असतील तर तिथे आपण वापरतोय कंपॅरेटिव्ह मध्ये मोर डिफिकल्ट, मोस्ट डिफिकल्ट, ब्युटिफुल, मोर ब्युटिफुल, मोस्ट ब्युटिफुल, इंटेलिजंट, मोर इंटेलिजंट, मोस्ट इंटेलिजंट, युजफुल, मोर युजफुल, मोस्ट युजफुल. याप्रमाणे बाकीचे इम्पॉर्टंट, मोर इम्पॉर्टंट आपण फक्त इथे लिहून ठेवलेलं आहे, पण त्याचं होतंय मोर इम्पॉर्टंट आणि मोस्ट इम्पॉर्टंट. एक्सपेन्सिव्ह, मोर एक्सपेन्सिव्ह, मोस्ट एक्सपेन्सिव्ह. नंबर ऑफ डिग्रीज आहेत मुलांनो, पण काही निवडक जी आपल्या सेंटेन्सेसमध्ये येतात वारंवार, त्या डिग्रीजची लिस्ट इथे तयार करण्यात आलेली आहे आणि ही तुमच्या समोर इथं आपण मांडलेली आहे. किती प्रकार आहेत डिग्रीचे? टोटल 3 प्रकार आहेत, पॉझिटिव्ह, कंपॅरेटिव्ह आणि सुपरलेटिव्ह. आपल्याला हवा कळालेला असणार आहे. तर या सर्व डिग्रीजचा आपण वाक्यांमध्ये उपयोग कसा करायचा आहे ते पाहूयात. चेंज द डिग्री कशी सोडवायची, आता तो भाग आपण शिकणार आहोत. डिग्रीजची संपूर्ण लिस्ट तुमच्या समोर तुम्हाला दाखवल्याच्या नंतर आता आपण त्या डिग्रीजचा पॉझिटिव्ह, कंपॅरेटिव्ह आणि सुपरलेटिव्ह या 3 डिग्रीजची जी आपण यादी पाहिली, लिस्ट पाहिली, त्या डिग्रीज आता सेंटेन्सेसमध्ये प्रत्यक्ष कसं असतं किंवा कसा त्याच्यामध्ये बदल होणार आहे ते आपण पाहूयात. डिअर स्टुडंट्स, here I have given the title comparative degree and short form is CD. Definition, I read it. If there is comparison between 2 places, 2 persons, 2 animals, or between any 2 things or objects, we use either comparative degree or positive degree, CD किंवा PD. 2 व्यक्ती, 2 वस्तू किंवा 2 प्राणी, 2 ठिकाणं म्हणजे 2 जणांमध्ये कंपॅरिझन जेव्हा असतं त्यावेळेला एकतर कंपॅरेटिव्ह डिग्रीचा किंवा पॉझिटिव्ह डिग्रीचा आपण वाक्यामध्ये उपयोग करतो. तर त्याचा नियम पण इथे दिलेला आहे. रूल, इफ द गिवन डिग्री इज कंपॅरेटिव्ह, आज आपण कुठली डिग्री शिकणार आहे? कंपॅरेटिव्ह. इफ द गिवन डिग्री इज कंपॅरेटिव्ह, वी हॅव टू टर्न और चेंज इट इनटू पॉझिटिव्ह डिग्री. समजा एक सेंटेन्स आलं, वाक्य आलं आणि त्या वाक्यामध्ये प्रश्न विचारला, सांगितला की चेंज द डिग्री किंवा टर्न द डिग्री ऑफ पॉझिटिव्ह. मग ती डिग्री कोणती आहे ते कसं ओळखाल? इथे एक एक्झाम्पल आहे, बघा जरा प्लीज. फिजिक्स इज मोर डिफिकल्ट दॅन बायोलॉजी. किती जणांमध्ये कंपॅरिझन आहे? फिजिक्स आणि बायोलॉजी. So 2 subjects are here, physics and biology, and a given degree is, dear students, more difficult. So this is comparative degree.
आपण टायटलच दिलंय कंपॅरेटिव्ह डिग्री, त्यामुळे दिलेली डिग्री ही कंपॅरेटिव्ह आहे. त्या कंपॅरेटिव्ह डिग्रीचं आपल्याला कशामध्ये चेंज करायचं आहे? पॉझिटिव्ह मध्ये. हे शेवटचं जे नाव आहे ते आपण घेतोय सुरुवातीला. बायोलॉजी इज नॉट ॲज डिफिकल्ट ॲज फिजिक्स. बघताय परत, बायोलॉजी इज नॉट ॲज डिफिकल्ट ॲज फिजिक्स. म्हणजे मोर डिफिकल्टचं आपण पॉझिटिव्ह डिग्री काय केलंय मुलांनो? ॲज डिफिकल्ट ॲज फिजिक्स. सेंटेन्स नंबर 2. इथे पण बघा, सिल्क इज सॉफ्टर दॅन कॉटन. म्हणजे कंपॅरिझन किती जणांमध्ये? सिल्क आणि कॉटन, म्हणजे 2 जण, 2 गोष्टी. आन्सर करत असताना कॉटन इज नॉट ॲज सॉफ्ट ॲज सिल्क. थर्ड वन, राम वॉज स्ट्रॉंगर दॅन श्याम. 2 व्यक्ती आहेत, देर आर 2 पर्सन्स, राम अँड श्याम. So now Sham, we are writing at the beginning, Sham was not as strong as Ram. Stronger changed into what, dear students? As strong as Ram. Number 4, Amar was more active than Amol. More active ही कंपॅरेटिव्ह डिग्री इथं आलेली आहे सेंटेन्स मध्ये. तुम्हाला क्वेश्चन येतो की चेंज द डिग्री किंवा टर्न इनटू पॉझिटिव्ह डिग्री. मग आपण शेवटचं नाव आधी घेतलं, अमोल was not as active as Amar. 2 व्यक्तींमध्ये ते कंपॅरिझन आहे. नंबर 5, bread is cheaper than cake. Given degree is comparative, so we are turning it into what? Positive degree. Cake is not as cheap as bread. I hope you are understanding. Now next sentence. 6, dogs are more useful than cats. कळतं ना तुम्हाला सगळ्यांना? I hope you are understanding. मोर युजफुल ही कंपॅरेटिव्ह आहे, त्याची आपण पॉझिटिव्ह करणार आहोत. कॅट्स आर नॉट ॲज युजफुल ॲज डॉग्स. 7, बँगलोर इज कूलर दॅन पुणे. सुरुवातीला काय घेतलं आपण? पुणे इज नॉट ॲज कूल ॲज बँगलोर. म्हणजे पहिलं नाव जे आहे ते शेवटी आलं. हिअर आर 2 प्लेसेस कंपेअर्ड विथ इच अदर. नंबर 8, हिज फेट इज वर्स than my fate. Worse is comparative degree, so we are going to change it into positive degree. My fate at the beginning is not as bad as his fate. आपण माहिती आहे, आपल्याला लिस्ट मध्ये पाहिलं बॅड, वर्स आणि वर्स्ट. तर त्या वर्सचं आपण केलं चेंज बॅड. 9, नीता वॉज टॉलर दॅन सीता. एक्झाम्पल्स अतिशय सोपी आहेत. सीता was not as tall as Nita. Number 10, bananas are more nutritious than grapes. Grapes are not. आता आपण लक्ष देऊन नीट पाहिलं तर पॉझिटिव्ह डिग्री ही निगेटिव्ह जाते, म्हणजे नकारार्थी होते. आपल्याला लक्षात येत असेल, grapes are not as nutritious as gold is more expensive than silver. बघा, मोर एक्सपेन्सिव्ह इथं आलेलं आहे, कंपॅरेटिव्ह डिग्री आहे ती, त्याची आपल्याला पॉझिटिव्ह डिग्री करायची आणि ती होती आहे सिल्वर. इफ यू नोटिस केअरफुली यू फाइंड देर आर 2 ऑब्जेक्ट्स, 2 थिंग्स. सिल्वर इज नॉट ॲज एक्सपेन्सिव्ह, मोर गेलं, ॲज एक्सपेन्सिव्ह ॲज गोल्ड. अँड लास्ट, हर स्माइल्स वर मोर इफेक्टिव्ह दॅन हर मेडिसिन्स. हर स्माइल्स आर कंपेअर्ड विथ व्हॉट? her medicines. 2 things are there. So dear students, जे शेवटी आहे दॅनच्या नंतर ते आधी आपण घेतो आहोत. her medicines were not. निगेटिव्ह झालं की नाही? her medicines were not. her medicines were not as effective as her smiles. So या आपण कंपॅरेटिव्ह डिग्री शिकलेलो आहोत. आता आपण जातोय पॉझिटिव्ह डिग्रीकडे. इथे पण रूल दिलाय बघा. If the given degree in the question is positive degree, if the given degree in the question is positive degree, we need to change it into comparative degree. आपण पाहिलं कंपॅरेटिव्ह डिग्रीचं पॉझिटिव्ह डिग्री कसं करतात. आता पॉझिटिव्ह डिग्री ही क्वेश्चन मध्ये येणार आहे आणि आपण त्याचा बदल करायचा आहे. वी आर गोइंग टू चेंज इट इनटू व्हॉट? कंपॅरेटिव्ह डिग्री. फॉर एक्झाम्पल,
तानसेन वॉज नॉट ॲज क्लेवर ॲज बिरबल. आणि इथे पण कंपॅरिझन दोघांमध्ये बघा, 2 पर्सन्स आर देअर, तानसेन, बिरबल. तानसेन वॉज नॉट ॲज क्लेवर ॲज बिरबल, मेकिंग इट इनटू कंपॅरेटिव्ह डिग्री. पॉझिटिव्ह डिग्री दिल्याच्या नंतर आपण तिचं रूपांतर कंपॅरेटिव्ह मध्ये करायचं आहे. फॉर एक्झाम्पल, तानसेन वॉज नॉट ॲज क्लेवर ॲज बिरबल. आन्सर मध्ये बिरबल वॉज क्लेवरर दॅन तानसेन. सेकंड सेंटेन्स बघा, पॉझिटिव्ह डिग्री जी दिलेली आहे ती पॉझिटिव्ह आहे. मिल्क इज नॉट ॲज हार्मफुल ॲज कॉफी. आन्सर घेत असताना कॉफी इज मोर हार्मफुल दॅन मिल्क. काय घेतलं आपण आन्सरमध्ये? कॉफी हा जो शब्द आहे ते आपण सुरुवातीला घेतोय. कॉफी इज हार्मफुल बिकेम मोर हार्मफुल दॅन मिल्क. नंबर 3, भरत कॅन नॉट सिंग ॲज गुड ॲज भूषण. वाक्य काय बघा, दोघा जणांमध्ये कंपॅरिझन आहे, भरत अँड भूषण. भरत कॅन नॉट सिंग ॲज गुड ॲज भूषण. आन्सरमध्ये आपण करतोय भूषण कॅन सिंग. नॉट गेला इथला, आन्सरमध्ये तो नॉट आपण काढतो आहोत. भूषण कॅन सिंग बेटर, गुडचं आपण कंपॅरेटिव्ह काय केलं, गुड बेटर दॅन भरत. भूषण कॅन सिंग बेटर दॅन भरत. नंबर 4, photography is not as difficult as sketching. Sketching is more difficult than photography. Difficult पॉझिटिव्ह डिग्री झाली, त्याचा उत्तरामध्ये आपण काय चेंज केला, more difficult. नंबर 5, money is not as important as knowledge. कंपॅरिझन बघा, मनी आणि कशामध्ये, नॉलेजमध्ये. आणि पॉझिटिव्ह डिग्री आहे, तिचं आपण चेंज कंपॅरेटिव्ह मध्ये करणार आहोत. Knowledge is more important than money. Knowledge is more important than money. Number 6, pineapple is not as sweet as mango. दोन जणांमध्ये तुलना आपण इथे पाहू शकता क्लिअरली. तर मँगो इज स्वीटचं काय करूयात, स्वीटर दॅन पायनॅपल. मँगो इज स्वीटर दॅन पायनॅपल. Rubber is not as cheap as plastic. Plastic is cheaper than rubber. The previous one was not as good as this exercise. Sentences समजतात तुम्हाला? शेवटचं सेंटेन्स जे ते आपण आधी घेतलं. This exercise was good चं काय केलं, better. This exercise was better than the previous one. दोघा जणांमध्ये कंपॅरिझन आहे. जे शेवटचं नाव असतं ज्याच्यावर कंपेअर्ड आहे ते आपण आधी घेतोय. हिज हँडरायटिंग इज नॉट ॲज बॅड ॲज माय हँडरायटिंग. त्याचा आन्सरमध्ये आपण कंपॅरेटिव्ह करताना कसं करणार आहोत, माय हँडरायटिंग इज वर्स दॅन हिज हँडरायटिंग. माय हँडरायटिंग इज वर्स दॅन हिज हँडरायटिंग. A wise enemy cannot be as dangerous as a foolish friend. As dangerous as पॉझिटिव्ह डिग्री. आपण जर नीट पाहिलं तर तुमच्या लक्षात येईल की 2 ॲजच्या मध्ये पॉझिटिव्ह डिग्री येते. मग त्याचं कंपॅरेटिव्ह करताना अ फुलिश फ्रेंड कॅन बी मोर डेंजरस दॅन अ वाईज एनिमी. अ फुलिश फ्रेंड कॅन बी मोर डेंजरस दॅन अ वाईज एनिमी. तर कंपॅरेटिव्ह डिग्रीचा आपण पॉझिटिव्ह करायला शिकलो, त्याचसोबत पॉझिटिव्ह डिग्रीचा आपण कंपॅरेटिव्ह करायला शिकलो. तर हा डिग्रीचा भाग तुम्हाला समजला असेल. धन्यवाद.